मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। संतोष पवार आहेत, इक्बाल बल्ले आहेत, सागर पवार एक हार्ड हिटर बॅटर ते सुद्धा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसंच आपण मालेगावचा करण अंबाला ज्याला म्हणतो तो धीरज सुद्धा या टीम मध्ये आहे। चला मॅचला आपण सुरुवात करतो, लेट्स प्ले। पहिलाच बॉल बॉबी भालेरावने उडवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याला बीट करतोय बॉल आणि पहिला टप्पा अखेरीस चाललाय तिथे सीमा रेषा पार, इथे मिळेल चौकार। सुरुवात आपल्या डावाची योग्य तऱ्हेने केली, बॉडी लाईन वर आला होता बॉल, हुक केलं आणि त्यावर हा चौकार त्याला बुक केलाय। खूप चांगल्या पद्धतीचा फटका तो बॉबी भालेरावच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय। मालेगावचा वंडर बॉय असं म्हटलं जातं आणि अगदी योग्य त्याची सुरुवात सुनीलच्या विरोधात ती पाहायला मिळते। मुंबईमधील खार बँड्रा त्या परिसरातील जे खेळाडू आहेत ते एका बाजूने खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर मालेगाव मधले त्यामध्ये आपण अहिल्यानगर मधनं युवराजला सुद्धा पाहताय, जो सध्या अमोलदादा प्रतिष्ठान या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज जर आपण पाहिलं तर सुनील तेही संगमनेरची आहेत, जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत। इथे मात्र हा बॉल बॉबी, वा काय फटका खेळलाय, लाजवाब अप्रतिम बॉल, सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित। मित्रांनो जरूर ऐकायला मिळतील सुनील। यावेळेस बॉबीचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, पोहोचला आणि झेल सोडलाय। जीवनदान कुणाला दिलंय, बॉबी भालेरावला। हे जीवनदान तुम्हाला घेऊन डुबू शकतं, कारण बॉबी भालेराव असा एक फलंदाज आहे, त्याला तुम्ही संधी दिलीत मग तो संधीचं सोनं करण्यामध्ये माहीर आहे, षटकार चौकारांची आतिषबाजी करण्यामध्ये माहीर आहे आणि त्या बॉबीला तुम्ही दिलंय तिथे जीवनदान। तीन चेंडूचा खेळ, त्यानंतर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे, बॉबीला मिळालंय जीवनदान। सुनील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर, यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये। प्रचंड वेगाना चेंडू तो तिथे सुनीलच्या माध्यमातून हाताळला गेला, चांगली गोलंदाजी करतोय। गोलंदाजाला साथ देणं क्षेत्ररक्षकांचं मुख्य कर्तव्य आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये कर्तव्य बजावत असताना काही चुका त्या पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फायदा बॉबीने घेतलाय। इथे मैदानाच्या आतमध्ये आपली इनिंग ती पुढे कार्यान्वित करत असताना पाहायला मिळतोय। यावेळेस बॉबीने मिडल ऑफ द बॅट बॉलला उडवलंय, उंच हवेतनं फेकून दिलंय, लॉंग ऑन, सीमा रेषा पार, दूरवर जाऊन पडलाय बॉल, षटकार। अगदी सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा ज्या स्पर्धेकडे आहेत, महामानव चषक 2026 ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय। महात्मा 11चा संघ सध्या चांगल्या दिशेने वाटचाल ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवात योग्य त्याची झाली आहे, मिडल ऑफ द बॅट चांगले फटके बॉबीने खेळलेत, एक फटका फसला होता त्यावर जीवनदान मिळालंय। चेंडू मला वाटतं बॉबीने एवढा दूर मारला होता की चेंडू ही अगदी गोल्याच्या गाडीवर जाऊन एक थंडगार गोळा खाऊन आलाय, त्यामुळे थोडासा ओला झालाय, त्याला पुन्हा एकदा थोडीशी फक्की लावून पुन्हा एकदा रेडी केलं जाते, खेळण्याकरता सज्ज केलं जाते। चांगला फटका होता बॉबीचा, मिडल ऑफ द बॅट, खूप चांगला स्ट्रोक त्याने खेळला आणि षटकार तो मिळवला। पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकने, गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेस पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल, डिलाइटफुल पुल तो मैदानाच्या आतनं खेळलाय बॉबीनं, बॉलला पाठवले सीमा रेषा पार, खेळलाय षटकार। 6 खेळाडूंनी कसली बॅटिंग केली आहे बॉबीने। स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिले ना तर 440066 अगदी व्हीआयपी नंबर तो दाफलकावर पाहायला मिळालाय, कारण व्हीआयपी बॅटरच तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, नाव त्याचं बॉबी आहे। अगदी
आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ तो मैदानाच्या आतनं त्यानं सुरू केलाय. दमदार बॅटिंग ती त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सध्या संपूर्ण मालेगावच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्यात. क्रिकेटला जे जे लाईक करतायत प्रत्येक जण आज मालेगावच्या टीमला सपोर्ट करतोय. यावेळेस मात्र पराग शेवाळे चांगला फटका, लाराच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमा रेखा पार. चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. 4 खेळाडू यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला फटका, गोलंदाजांची जमके पिटाई सध्या मैदानाच्या आतमधनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल सीमा पार, मिळतोय चौकार. 4 टॉवरवर कुणी बसू नका ही विनंती आहे. यावेळेस मात्र वा लाजवाब स्ट्रॉंग बॉटम हँड ते आपल्याला पाहायला मिळाले. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज गेलाय सरळ सीमा रेषा पार. लाराच्या बॅटमधनं इथे आलाय चौकार. 4 खेळ तीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आला आणि त्याची जमके पिटाई ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉल लवडवला इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातनं. क्रिकेटच्या सौंदर्याला झळकावत सीमा रेखा पार. लाराच्या बॅटमधनं आणखी एक कलात्मक दर्शनीय आणि दर्जेदार फटका. चौकार. 4 मालेगावकर इतर चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहून खुश होत होते, मात्र आतुरता होती आपले कधी चांगले खेळतील. आणि आज मालेगावकरांचे खेळाडू ते मैदानाच्या आतमधनं चांगलं खेळतायत. लारा खूप चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉल मध्ये 4 चौकार मारलेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका करता जायचा आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. बॉलला स्टॉप केलंय. निर्धावच्या स्वरूपानं आलंय. बॉबी आणि लाराला थांबवणं सध्या तरी कठीण झालंय. टीम अमोलदादा प्रतिष्ठान युवा मंच या संघाला चांगली बॅटिंग होती. चांगल्या फटके येत आहेत. पराग शेवाळे 5 बॉल मध्ये 16 वर 6 मध्ये 20 बनवल्या. बॉबीनं पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डायरेक्टली जाऊन पायावर आदळला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं हा चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर झाली या समाप्त. 2 ओव्हरचा खेळ. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 36 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान सुरुवात ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आहे. दोन ओव्हरचा खेळ. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 36. 18च्या सरासरीनं रन्स त्या बनत असताना पाहायला मिळाल्यात. या मैदानात तिहेरी आकडे आपण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये धावफलकावर लावताना पाहिलेत. आणि अगदी याही मॅच मध्ये सध्या प्रोजेक्टेड स्कोर कडे आपण नजर टाकली तर तो तिहेरी आकडा हे बघा 2 ओव्हर मध्ये कसा खेळ झाला. लाराची बॅटिंगचे सलगचे 4 चौकार लारा यांनी मैदानाच्या आतनं खेळले. ते तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवले जातात. हा रिव्हर्स चांगला होता. यावेळेस तो खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता आलं. यावेळेस मात्र हा खोलवा टप्प्याचा आणि खूप चांगल्या पद्धतीचा फ्लिक तो पाहायला मिळाला होता. शेवटचा बॉल तो तर क्रिकेटचा सौंदर्य फटका, सौंदर्यपूर्ण फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर तिथनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेला. सलगचे 4 चौकार जे
70-70च्या माध्यमातून तुम्हाला पुण्याच्या एकदा रिप्लेच्या माध्यमातून दाखवले गेले. जेही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला वॉच करतायत आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम असेल. इथे मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला आणि कॅच झालाय कॅरी. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. आनंद गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी बॉबी भालेराव त्याच्या पारीचा अंत केलाय. माघारी परतवलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक लेजंड खेळाडू आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आनंद मुगदुम आणि त्यांना सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहताय. नवीन फलंदाज सागर पवार आणखी एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर. या फलंदाजाची बॅट जर बहरली तर निश्चित धावसंख्येचा एक कळसुबाईच्या शिखराप्रमाणे मोठा डोंगर तर धावफलकावर उभा राहत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. मोठे फटके हीच सागर पवारची खरी ओळख आहे आणि मालेगावच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी दमदार बॅटिंग करण्याकरता सागर पवार यांना ओळखलं जातं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर हे सीझन खूप चांगलं केलंय. या सीझन मध्ये सागर पवार यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. आज मैदानाच्या आतमध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळत आहेत. आज सत्व परीक्षा आहे त्यांच्या फलंदाजीची. यावेळेस मात्र चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्प्यावरनं उसळी घेताना बॉल विकेटच्या मागे गेला. आनंद मुगदुम यांना खेळणं तेवढं सोपं नाहीये कारण व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. चेंडूला टर्न करण्याची कुवत आहे. चांगलं क्रिकेट खेळलंय. क्वालिटी क्रिकेट दर्जेदार क्रिकेट सातत्याने खेळलेला हा गोलंदाज आहे आनंद मुगदुम ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आनंद मुगदुम सज्ज होतोय. समोर सागर. चांगला बॉल आहे. इथे मी म्हटलं ना आज फलंदाजीची सत्व परीक्षा आहे. आज सागर यांना स्वतःला पुण्याच्या एकदा प्रूफ करावं लागेल चांगली बॅटिंग करताना. आज वेगळ्या विभागातील वेगळे गोलंदाज मुंबईच्या परिसरात गोलंदाजी करणारे गोलंदाज ते विपक्षामध्ये येत. त्यामुळे या गोलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी फलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉडीवर घेतला बॉलला तर नंतर वळवलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत काऊ कॉर्नरच्या जवळपास चेंडूला केलं फील्ड. आपलं वैयक्तिक खातं ते सागर पवार यांनी जो उघडलंय. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 37. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. मात्र आज प्रभावित केलंय ते नाव आहे पराग शेवाळे लारा. 4 बाउंड्री ज्या पद्धतीने पेशकश केलं ना अगदी काबिले तारीफ होत्या. चांगली बॅटिंग केली. ओपन करण्याकरता आले होते आणि मैदानामध्ये साबूत आहेत. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 16 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. इथे हा बॉल पुण्याच्या एकदा निर्धावच्या स्वरूपाने निघेल. आनंद मुगदुम खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक इथे करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा खाला त्यानंतर खाली राहिला आणि बाहेर काढला. अगदी अँगल क्रिएट करतोय गोलंदाजी करत असताना. डावकुरे हाताच्या फलंदाजाच्या विरोधात जो एक क्रॉस अँगल बनवणं गरजेचं आहे ना अगदी तो अँगल बनवतोय आणि बॉलला विकेटच्या मागे नेतोय. इथे मात्र फुल टॉस मिळाला त्याला. अगदी जमिनीच्या संलग्न दर्जेदार पद्धतीने खेळलाय. बॉल सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. महामानव चौकार 4. शतक जर धावफलकावर पूर्ण केलं तर बाळाभाऊ बच्छाव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तीन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. 41 ला 1 अशी स्थिती आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी. या ड्रिंक्स इंटरव्हल ड्रिंक्स इंटरव्हल न घेता मॅच ती कंटिन्यू ठेवली. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता हिमांशू ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. बघूया हिमांशू अंबिरे ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. वरोर डहाणू मधल्या वरोर गावचा
हा गोलंदाज आहे. इथे मात्र हा बॉल अगदी अप्रतिम त्याने खेळलाय. बॉलला दर्जेदार पद्धतीने चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. बॉल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. थोडक्यात जर हिमांशू अंबिरे यांची ओळख द्यायची झाली तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या गोलंदाजाचा खूप मोठा दमकम पाहायला मिळतो तो प्रजोत अंबिरे. त्या प्रजोत अंबिरे यांचे बंधू आहेत हिमांशू अंबिरे, जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. यावेळेस मात्र त्याच्या विरोधात आक्रमण. बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा पार षटकार. दमदार पॉवरफुल हिट ती मैदानाच्या आत दाखवली आहे. आपल्या ताकदीचं योग्य त्यानं प्रदर्शन केलंय. बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. महामानव षटकार 6. एक बाईकची लाईट चालू आहे. आल्या आल्या लाईट पहिल्या बंद करा. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीला 51 धावा. हिमांशू पुढचा बॉल घेऊन इथे मात्र चकवलं फसवलं. बॉलला टप्पा खाल्यानंतर उचली घेताना बाहेरच्या बाजूने काढताना विकेट किपरच्या हातामध्ये नेला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं हे बघा. चेंडू टप्पा खाल्यानंतर खूप मोठा टर्न होता. टप्पा खाल्यानंतर वेगवान त्यानं वळण घेतलं आणि तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पुढचा बॉल. वा काय बॉल होता यावेळेस. हा रिप्ले मध्ये हा चेंडू पाहायला नक्की आवडेल. काय अप्रतिम चेंडू होता. टप्पा खाल्यानंतर अचानक आत आला. हे बघा खूप शार्प टर्न होता. खूप शार्प टर्न. ती बोटं होती ना कुठेतरी ती बोटं पाहण्यालायक होती. थोडा वेळ मिळाला तर कॅमेरामॅनला विनंती करेन त्याकडे ऑपरेटरला. वा 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 काय अप्रतिम 3 बोटांमध्ये चेंडू टाकला होता. आणि त्यानंतर हा चेंडू अगदी लिंबू मधनं रस करण्याकरता जसा पिळला जातो ना अगदी तसा पिळला हा बॉल. त्याला आतल्या बाजूने खेचलं आणि सरळ देहष्टीवर नेलाय. खूप चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. सरळ क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे कारण पॉइंट घेतलाय. त्याच्या हातात सरळ चेंडू जाऊन विसावतोय. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. पहिले 2 बॉल थोडीशी वेगळी गोलंदाजी झाली. मात्र आता जर आपण पाहिलं तर तिथे योग्य टप्प्यावरची गोलंदाजी बॉलला तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला आणि विकेट मिळवली. खेळाडू बाद. अगदी ही नवी गाणी महामानव चषकची ती तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. वेगवेगळी गाणी आहेत ती आपल्यापर्यंत येतील. सध्या ड्रिंक्स इंटरव्हल तो मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ ड्रिंक्स इंटरव्हलच्या आधीपर्यंत राहिलाय. कारण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 50+ धावा त्या उभ्या करण्यामध्ये फलंदाजांना यश आलंय. हे बघा काय घडलं होतं या ओव्हरमध्ये. कशा पद्धतीने फटके खेळले. पहिले 2 बॉल थोडेसे ओव्हर पिच होते. मात्र त्यानंतर आपल्या लाईन मध्ये सुधार आणला. एक चेंडू जो आतून बाहेर गेला आणि दुसरा चेंडू तो बघा तो तुम्हाला पुण्याच एकदा दाखवलं जातं काय व्हेरिएशन होतं. तिथे बाहेर डिलिव्हर केला 5व्या स्टंपवर आणि तिथनं डायरेक्ट मिडलवर आणलं. शेवटचा बॉल मग तिथे फलंदाजाकरता पर्याय नव्हता. त्यानं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला आणि विकेट मिळवली. चांगलं षटक संमिश्र खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला. 51 लागल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल तो अजूनही हिमांशू अंबिरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे अपील मात्र प्लम नाहीये. हिमांशू इथे एलबीची विकेटच नाहीये. हा बॉल सरळ जर आपण पाहिलं तर देहेष्टीवर हाताळला. किरण दुकळे ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे.
पराग शेवाळे लारा यांना आपण स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना पाहत आहे. किरण दुकळे आणि पराग शेवाळे अशी जोडी ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आनंद मखदूम यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडीला लागला, निर्धार स्थळी चालला. तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत चेंडूला उचलला एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 52 या आकड्यावर. आनंद मखदूम एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत आणि व्हेरिएशन करण्यामध्ये माहिर आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर तिथे हिमांशू अंबिरे तोही व्हेरिएशन करताना पाहायला मिळाला. सध्या जर आपण पाहिलं तर आनंद मखदूम तेही तेच काम करत असताना फलंदाजाला थोडेसे कठीण प्रश्न ते त्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत. प्रत्येक प्रेक्षकाला विनंती आहे, जेव्हा तुम्ही बाईक घेऊन मैदानाच्या दिशेने याल ती बाईक लगेचच आपण लाईट ऑफ करा. यावेळेस मात्र दुरून फिरवलं, थोडंसं दूर ठेवलं होतं बॅटच्या रेंज पासून आणि तिथून उचली घेताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा तिथे उलट्या हाताने टाकला होता, बॅकअप अँड डिलिव्हरी होती, बॉलला टर्न मिळाला, बाहेर काढलं आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. व्हेरिएशन चांगलं करतात गोलंदाज, खूप चांगलं कमबॅक ते आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा पुढे खेळवला, बॅटच्या पड्ड्यात निसटला. विकेट किपर ही तिथे त्याला गुंगाला दिला. एक रन जी धावफलकावर जोडली जाईल यावेळेस बाईकच्या स्वरूपानं. पंच तिथे बाईकचा इशारा करतात, बाईकच्या स्वरूपानं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53, 53 धावा. चांगली गोलंदाजी ती आता आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरनं चेंडूमध्ये फिरत अंताना व्हेरिएशन्स ते होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच बोथ टीम रेडी राहायचंय. पहिल्या 6 ओव्हर नंतर आपल्यामध्ये केला जाईल टॉस. आपले जे किट आहेत ड्रेस किट ते आपण रिसीव्ह करा आणि नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हा. नेक्स्ट मॅच बोथ टीम पहिल्या 6 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. यावेळेस मात्र फुल टॉस होता, त्याला लॉंग ऑफ कडे खेळला. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत उचललं तिथे युवराज होते, जोपर्यंत त्यांनी बॉलला उचलला एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. युवराज गुंजाळ एक अप्रतिम खेळाडू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला बिलॉंग करतात. संगमनेर तालुक्यातनं हा खेळाडू या स्पर्धेकरता खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालही संगमनेर मधले खूप सारे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले, मात्र तेवढासा चांगला चमकदार खेळ दाखवता आला नाही. युवराज आज वेगळ्या संघाकडनं मुंबईच्या संघाकडनं खेळण्याकरता इथपर्यंत आलाय. धावफलकावरची धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा आहेत. मैदानामध्ये चेंडूमध्ये थोडीशी खराबी जाणवली, त्यामुळे दुसरा नवा बॉल तो मैदानाच्या आतमध्ये, मला वाटतं बॉल फुटला गेलाय, त्यामुळे दुसरा नवा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलाय. स्पर्धेचा रूल आहे, चेंडू हरवला तुम्हाला नवीनच चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. हरवला, फुटला चेंडू बरोबर काही ज्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला नवीनच चेंडू तो मैदानात प्रोव्हाइड केला जाईल. या गोष्टीची नोंद ठेवून खेळ तो सुरू ठेवा. आनंद मखदूम चांगली गोलंदाजी, एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने खेळू दिलेला नाहीये. ते आनंद मखदूम आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस दुरून फिरवलं, पुण्याच एकदा बाहेर ठेवलं, बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. बघा स्ट्रायकर एंड कडे जे बॅटर आहेत किरण, त्यांच्यापासून अगदी वीक पॉइंट ओळखून गोलंदाजी जशी होती ना, अगदी तसं काम आनंद मखदूम करतायत. आनंद खूप एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, चांगल्या फलंदाजांच्या विरोधात खूप वेळा गोलंदाजी केली आणि इथे फलंदाजाचा जो रवैया आहे तो ओळखून गोलंदाजी करतायत. हे बघा यावेळेस पुढे टाकलं, व्हेरिएशन करतायत. चेंडू खोलवर टप्प्याचा होता, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं ओव्हर झाली समाप्त. एकंदर आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस 11च्या सरासरीनं 55 लागल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18च्या सरासरीनं 36 बनल्या होत्या. त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे रोखलं गेलंय, कारण आता 11च्या सरासरीनं 55 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच भारत आहे. दोन्ही टीमला तिथे त्यांचे जे काही टी शर्ट्स आहेत ते प्रोव्हाइड करा आणि दोन्ही टीमला रेडी होण्याकरता सूचना देण्यात याव्या, कारण 6 ओव्हर नंतर लगेचच आपण यापुढच्या मॅचचा टॉस त्याकडे वळणार आहोत. टीम ग्रीन फॉरेस्ट आपण आपला कर्णधार त्याला इथे टी शर्ट रिसीव्ह करण्याकरता पाठवायचे.
यानंतर ग्रीन फॉरेस्ट नुरानी आणि धुळे 11 या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये फाईट ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. विदर्भातील खेळाडू तेही आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. शेवटचं षटक, अंतिम षटक पुन्हा एकदा हिमांशू, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर कंटिन्यू केले गेले. फुल टॉस दिलाय, त्याला फुल टॉल वसूललाय. बॉलला उंच हवेतनं किरण भाऊंनी फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. बॉलला या मे महिन्याच्या सुट्टी करता पाठवले मामाच्या गावाला भूर. षटकार. खूप जोर मारलाय. जो काही राग रोष मनामध्ये होता, ते जे काही निर्धाव चेंडू गेले होते, तो सर्व राग रोष या चेंडूवर काढला असं म्हणायला हरकत नाही. फुल टॉस मिळाला आणि किरण दुगले यांना तुम्ही जर फुल टॉस बॉल मैदानाच्या आतनं कराल तर मग तुमच्या विरोधात आक्रमण ते सातत्यानं होत राहील. या आधीच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर सपाडून मार खाल्ला होता. 10 धावा खर्च केला होता हिमांशूनं, मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं होतं. व्हेरिएशन ते त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळेस मात्र पुण्याचा एकदा बॉल थोडासा खाली राहिला, नशिबाची साथ मिळाली. बॉल आतल्या साईडची कडा घेऊन निघून गेलाय सीमा रेषा पार. चायनीज कट असं म्हटलं जातं या पद्धतीनं. जेव्हा बॉल बॅटचा स्पर्श घेतो, बॅटच्या आतल्या साईडची कडा लागली आणि त्यानंतर विकेट किपर, शॉर्ट फाईन लेग, सर्वांना चेंडूने गुंगारा दिला आणि सरळ सीमा रेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. ज्या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते 65, 65 धावा. 2 विकेटच्या पतनानंतर त्या राफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हिमांशू आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. यावेळेस मात्र पुल त्याला केलं जाईल का पॉवरफुल मध्ये कन्वर्ट, आणि हो, हा बॉल गेलाय सीमा रेखा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार, दर्जेदार, क्वालिटी ब्रँडेड तडाखा. षटकार. किरण दुगळे यांना ताकदीचा वापर कसा करावा हे सांगण्याची गरज नाही, कारण ताकदीचा वापर करत चेंडूला हवाई सफर करण्याकरता माहीर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षकाला संधी नसेल इथेही. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज जाईल सीमा रेषा पार. इथे मात्र हिमांशू अंबिरे त्याचा खरपूस समाचार घेतलाय. 4 बॉल मध्ये त्याच्या विरोधात घेतल्यात 20 धावा. हा बघा, हाही चेंडू आतल्या बाजूने येत होता, मात्र तिथे ओळखलं, शफल झाले, बदल आले ते केलं, आपल्या फुटवर्कचा चांगला वापर केला आणि मग बॉलला तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 75, 75 धावा. आता मात्र एक चांगली टोटल ती दाफलकार उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते. किरण दुगळे चांगली बॅटिंग सध्या त्यांच्या वतीनं आपण मैदानाच्या आतनं पाहत आहे. हिमांशू आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र वा, आणखी एक गगनचुंबी आसमानी प्रहार, दमदार पॉवरफुल हिट. षटकार. बॅटिंग करतायत आता मात्र विध्वंसक अंदाज आहे. 6-4, 6-4, 6 एक VIP नंबर दाफलकावर आहे. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतली, फ्लाइंग स्लीप मध्ये गेला. 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल एकेरीच्या मदतीने. इथे पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीला आलाय. पूर्वार्धाचा खेळ तो 82 धावसंख्येमध्ये आटोपलाय. उत्तरार्धामध्ये 83 धावसंख्येचं एक चांगलं टार्गेट, एक मोठं टार्गेट सेट केलंय आणि या 83 धावसंख्येला कशा पद्धतीने दाफलकावर जोडलं जाईल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे सहकारी मित्र समालोचक शाहरुख पठाण, जे आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जोडतील. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा. सध्याच्या घडीला संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं आणि संपूर्ण मालेगाव तालुक्याचं लक्ष ज्या स्पर्धेवर आहे, महामानव फाउंडेशन यांची एक भव्य दिव्य स्पर्धा महामानव चषक 2026 उत्तर महाराष्ट्रातील एक भली मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आणि त्या स्पर्धेचं आपण सर्वजण एन्जॉय करतोय. त्या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन, नियोजन ते केलं गेलंय. थोड्याच वेळात फ्लड लाईट ऑन होतील
आणि फ्लड लाईट मधनं आपण क्रिकेट एन्जॉय करणार आहोत. तर नाणेफेकी करता दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय, डीजे कडे जाऊ, डीजे कडनं एक गाणे घेऊ आणि त्यानंतर दुसऱ्या डावात आपल्यासोबत जोडले जातील. अगोदर ऐकले आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न ज्ञानाचा अथांग सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण महामानव चषक या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आज या स्पर्धेचा चौथा दिवस, चौथी रात्र इकडे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला. एका बाजूला टीम महात्मा 11 तर दुसऱ्या बाजूला अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान. या दोन टीममध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला महात्मा 11 संघाने. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिला डाव संपला. पहिल्या 6 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावर आपण बघितलं तर एकूण धावसंख्या 82 धावा बनवली आहे. 83 धावांचं टार्गेट. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान या टीम समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर आता विनंती राहील, सलामीची प्रारंभिक जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपल्याला विनंती राहील, अधिकचा वेळ न दवडता आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल व्हायचंय. 6 ओव्हरची लढत आहे. आज जर आपण बघितलं तर शेवटचे 4 संघ या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्यात पहिली लढत आपण बघितलं तर एका बाजूला यजमान संघ आहे, तर एका बाजूला मेहमान आहेत. एका बाजूला आपण बघितलं तर मालेगावची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठानचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. पहिला डाव संपलाय, 82 झालेले आहेत. बघूया दुसऱ्या डावामध्ये या 82 बनवल्या जात आहेत की या 82 धावा रोखल्या जात आहेत, ते बघणं देखील बरंचसं महत्त्वाचं ठरणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत असणार आहे. महामानव फाउंडेशनचं हे अतिशय सुंदर, सुबक आणि अतिशय प्रभावी आयोजन. खरं तर ऑल इंडिया ओपनची स्पर्धा आहे. त्याचबरोबरीने आपण बघितलं तर फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते. आणि त्याचबरोबरीने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून बघितली की भारत वर्षातील अनेक तारे सितारे या मैदानावर आपला खेळ दाखवण्यासाठी येत असतात. आणि आज शेवटचे 4 संघ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. त्यातली पहिली लढत एका बाजूला टीम महात्मा 11 तर दुसऱ्या बाजूला अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान, या दोन टीममध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. पहिला डाव संपलाय, 82 धावा झालेल्या आहेत. 83 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आणि या 83 धावा बनवण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. उमर खान आणि अमोल पवार हे 2 आघाडीचे फलंदाज. बोथ टीम कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्याकरता जॉईन व्हायचं. ऑलरेडी आपल्याला पुकार दिलाय. दोन्ही टीम धुळे 11 चे कॅप्टन, दोन्ही टीमचे ग्रीन फॉरेस्टचे कॅप्टन आणि धुळे 11 चे कॅप्टन आपण लगेच नाणेफेक करण्याकरता यायचंय. ओव्हर टू शाहरुख.
83 धाब्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं आणि या 83 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी उमर खान आणि त्यांच्या जोडीला अमोल पवार हे दोन सलामीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी शेखर काशीद यांना आमंत्रित करण्यात येत आहे. आपल्याच मालेगावचे एक वेगवान गोलंदाज ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सगळ्या महाराष्ट्रामध्ये निश्चितच चर्चेत आलेलं हे नाव आहे. शेखर काशीद गोलंदाजीसाठी येत आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज उमर खान यांना पण बघू शकता, जे यावर्षी या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आहे, ते स्ट्रायकर एंडकडे आहेत. तर बघूया 83 धाब्यांचा पाठलाग सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी शेखर काशीद तयार होत आहेत. तर समोर आहे उमर खान. आज दिवस क्रमांक 4 महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक आपण अनुभवत आहे. खरं तर मालेगावचं क्रिकेट आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत असताना आपल्या सर्वांना पाहायला मिळतं आहे. आणि क्रिकेटच्या स्पर्धा मालेगावमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात महामानव चषक ही निरंतर सातत्याने आपल्या सर्वांच्या भेटीला येत असते. आज जर आपण बघितलं तर चौथा दिवस. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी समोरच टाकला होता बॉल. स्लॉग हिटचा प्रयत्न इकडे फलंदाज उमर खान यांचा राहिला, परंतु पायांची हालचाल बघायला मिळाली नाही. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स चेंडूने प्राप्त केला. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवर राहिला होता, परंतु पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या बॉलवर उमर खान यांना निरुत्तरित ठेवलंय. शेखर काशीद पुढे टाकला. बॅटची बाहेरची कट फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु धाव मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातो. पण दोन्ही चेंडू आपण बघितले तर दोन्ही चेंडूंमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटच्या परिसरामध्ये टाकला, त्यानंतर हा चेंडू आपण बघितलं तर ड्रायव्हिंग लेंथवर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, बॅटची बाहेरची कट घेतली, फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग आणि तिथे धाव मिळणार नाही. दोन चेंडू निर्धाव आलेत. पुढे टाकलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न आणि यस, त्यामध्ये यशस्वी राहिलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करत हा षटकार. खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस मनगटाची ताकद दाखवली. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करत तिकडे षटकार घेतलाय. परत एकदा बॉल उंच जास्त गेला, इलिव्हेशन जास्त मिळालंय मिड ऑफ बॉलच्या खाली आणि मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चूक करताना पाहायला मिळाले नाहीयेत. उमर खान यांना परतावं लागतंय. शेखर काशीदने जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या विकेटचं बटन फलंदाज बाद. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उमर खानने केला होता, परंतु कनेक्शन चांगलं झालं नाही. इलिव्हेशन जास्त मिळालं. बॉल उंच जास्त गेला आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्याने खूप चांगल्या पद्धतीने कॅच कॅरी केला. खूप उंच गेलेला बॉल होता. वेलच्या कॅच म्हणू शकतो आपण. अगोदर डोळ्यात बसवलं बॉलला आणि तदनंतर हातात बसवलं. एक चांगल्या तंत्राचा वापर करत कॅच कॅरी केला आणि उमर खान यांना माघारी पाठवलंय. शेखर काशीद पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्त्वाची विकेट मिळवून देत आहेत आणि आता नवीन फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे खेळाडू आहेत. राजू पाटे निश्चितच एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. एक भले अंकित नाव आहे. राजू पाटे बॅटिंगसाठी आलेत. 6 धावसंख्येवर पहिला फलंदाज इथे बाजून परतलेला. आता थोडासा दबाव आहे, कारण 83चा पाठलाग करायचा. 6 ओव्हरमध्ये मोठं टार्गेट तुमच्या समोर ठेवण्यात आलं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये एक महत्त्वपूर्ण फलंदाज तुमचा बाद झाल्यानंतर निश्चितच तुमच्यावर थोडासा दबाव असणारच आहे. परंतु राजू पाटे दबावाला जुगारून बॅटिंग त्यांना करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला अमोल पवार यांना आपण बघू शकता. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठानची टीम आहे. त्याच्या संगमालक आहे स्वतः अमोल पवार नॉन स्ट्रायकर एंडकडे. शेखर काशीद बॉलिंगसाठी. फुलर लेंथवरचा बॉल होता. तिकडे आपण बघितलं तर बॉटमहँडचा चांगला वापर केला. बॉल अगदी घरंगळत मिड विकेटमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक बॉल अडवत आहेत. एक सिंगल तिकडे परिपूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये थोडासा बदल होतोय. 7 धावा धावफलकावर. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान 83 धाव्यांचं टार्गेट त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. महामानव फाउंडेशन यांच्या माध्यमातून 3ऱ्या वर्षामध्ये महामानव चषक या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेत आहे. आज 4थ्या दिवसामध्ये क्रिकेटची स्पर्धा आली आणि त्यातली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढे टाकलाय. खूप चांगला बॉल. बॅटची आतली कट घेतली. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने सुद्धा पायांच्या साह्याने बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. कौतुक करावं लागेल. महत्त्वपूर्ण धावा तिकडे वाचवल्या गेलेल्या आहेत. चांगला स्टॉप. 2 धावा आल्या बघा ॲक्शन रिप्लेमध्ये.
थोडेसे शफल लाईनमध्ये आले होते, पुढे आले होते, परंतु शेखरने खूप चांगला बॉल तिकडे प्रस्तुत केला होता. पायात टाकला होता, बॅटच्या आतलीकडे घेतली, बॉल लॉंग स्टॉपमध्ये निघाला. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि त्याने पायाच्या साह्याने बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलंय. चला दोन्ही कॅप्टन, आपल्याला हा फायनल पुकार आहे, अन्यथा 1 ओव्हरची कपात दोन्ही कॅप्टनला सहन करावी लागेल. मॅच 5 ओव्हरची होईल. जर तुम्ही टॉस करण्याकरता आता लगेच आला नाहीत तर मॅच मध्ये 1 ओव्हरची कपात होईल, या गोष्टीची नोंद ठेवा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एक षटकार येऊन देखील फक्त 9 धावा या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आलेल्या आहेत आणि एक महत्वाची विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये शेखर काशीदने मिळवली आहे. नवीन फलंदाज गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालेगावचे एक वेगवान गोलंदाज आणि सातत्याने आपण अनेक स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूच्या गोलंदाजीची चर्चा पाहत असतो, ज्ञानेश्वर काशीद आपल्याला ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला मिळणार आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे राजू पाटे, जुन्नर तालुका, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका, तिथले नारायणगावचे खेळाडू आहेत. नारायणगाव म्हटलं तर तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी नगरी म्हणजे नारायणगाव आणि तिथूनच राजू पाटे या खेळाडूने प्रवास सुरू केला. त्यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, बिटवीन द गॅप बॉल निघालाय. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे राजू पाटेच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि गोलंदाजाच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर अर्थात ज्ञानेश्वरच्या विरुद्ध हा पहिला चौकार आहे. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजू पाटेच्या बॅटमधून हा स्ट्रोक देखील चांगल्या पद्धतीने त्यांनी एक्झिक्यूट केला होता. बिटवीन द गॅप बॉल गेला, हे महत्वाचं आहे. बॉल वेगात गेला, आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे. बॉल एकदा 30 सर्कलच्या बाहेर निघाला की मग थांबवणं अशक्य आणि तेच इकडे बघायला मिळालं. क्षेत्ररक्षकाला देखील कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. 4 धावा तिकडे पहिल्याच बॉलवर प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्येवर नजर टाकली तर 13 धावा अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान या संघाच्या धावफलकावर लागलेल्या आहेत. 83चं टार्गेट आहे. पुढे टाकला होता फुल टॉस, परंतु प्रचंड वेगात क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक भाग्यशाली चौकार राजू पाटेच्या बॅटमधून. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाला चेंडूने हुलकावडी दिली आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाला चेंडू एकटा सोडून गेला. 4 धावा तिकडे प्राप्त झाल्यात आणि या 4च्या मदतीने धावा फलकावर नजर टाकली तर 17 धावा. राजू पाटेसाठी पहिले 2 चेंडू आपण जर बघितले तर दोन्ही चेंडू फुलर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. या अगोदरचा चेंडू आपण बघितला जो ओव्हरचा पहिलाच होता, त्यावर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी राहिला. त्यानंतर एक फुलटॉस आला, तो वेगात आला, अनपेक्षित फुलटॉस होता, त्यामुळे बॅटवर तो व्यवस्थित येऊ शकला नाही कारण राजू पाटेची बॅट थोडीशी उशिराने आली, त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये चांगलं कलेक्शन झालं नाही. हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 2 बॉलमध्ये 2 चौकार आले. धावफलकावर धावसंख्या 17 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 12.75 ची सरासरी आता सध्या राखण्यात आली आहे. तर रिक्वायर्ड रन रेट आपण बघितला तर 14.14 आहे. 83चं टार्गेट घेऊन अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठानचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. ज्ञानेश्वर ठाकरे 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. ज्ञानेश्वर ठाकरेला देखील कुठेतरी पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. एक चांगले वेगवान गोलंदाज, अचूकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने पाहायला मिळते. रिदम खूप चांगलं या गोलंदाजाकडे, वेगवान गोलंदाज आहेत ज्ञानेश्वर ठाकरे. पुढे टाकला, खूप चांगला बॉल, तितका चांगला स्ट्रोक खेळला इकडे. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. राजू पाटेचा एक दर्जेदार फटका आणि गोलंदाज ज्ञानेश्वरला 4 धावांचा झटका. तीन चेंडू आणि 3 लागोपाठचे चौकार ज्ञानेश्वर ठाकरेच्या विरुद्ध आले. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावफलकावर 21 धावा लागलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 83चं टार्गेट ठेवण्यात आलंय. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठानची टीम प्रत्युत्तर देते. फुल टॉस, त्याला रिव्हर्स खेळलेत आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4 चेंडू आणि 4 लागोपाठचे चौकार राजू पाटे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत.
जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. टीट फॉर टॅट ज्याला आपण म्हणतो, अगदी त्याच पद्धतीने 83 धावेचा प्रतिकार करायचा होता. ज्ञानेश्वर ठाकरेच्या चेंडू या ओव्हरचा विचार जर केला तर 4 चेंडूंमध्ये 4 लागोपाठचे चौकार ज्ञानेश्वर ठाकरेच्या विरुद्ध आलेले आहेत. त्यांना देखील कुठेतरी पुनरागमन करण्याची गरज आहे. विकेट टाकलाय, परंतु यावेळेचा बॉल आपण बघितलं तर हा निर्धाव घोषित केला जातोय. शफल लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये पहिल्या 4 चेंडूंवर 4 चौकार आले आणि तदनंतर थोडंसं आपण बघितलं तर पुढे आले होते स्ट्रोक खेळण्यासाठी. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होऊ शकलं नाहीये. पंचवीस धावा. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलेत, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावांची हमी. चौकार. स्पिन करतोय. दोन्ही टीम मध्ये टॉस तो केला जातोय. या ग्रीन फॉरेस्ट कॅप्टन, आपल्याला टॉस करण्याकरता यायचंय लगेचच. ग्रीन फॉरेस्ट ग्रीन फॉरेस्ट कॅप्टन, आपण टॉस करता लगेच जॉईंट व्हायचे. आमिर राशिद इथे जॉईंट झालेत, धुळे 11 कडनं कर्णधार आहेत आणि ते इथे कॅप्टन म्हणून जॉईन झालेत. ग्रीन फॉरेस्ट चे कॅप्टन तेही इथे जॉईन होत आहेत. शिवाभाऊ सोनावणे जे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण इथे कॉइन स्पिन करतोय. नाणेफेकीचा कौल तो इथे केला जातोय. इथे आमिर राशिद कॉल देतील. हेड असा कॉल त्यांनी दिलाय आणि इथे हेड आलाय. डिसीजन क्या रहेगा वही पूछूंगा क्योंकि मुकाबला शुरू है. बॉलिंग करेंगे. कॉन्ग्रेचुलेशन, आपको बहुत बहुत शुभकामनाएं. आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं रही. ओवर टू कमेंट्री बॉक्स. शिखर काशीद आलेत गोलंदाजी करण्यासाठी. धावफलकावर 30 धावा आहेत. 23 बॉलमध्ये 53 धावांची अजून गरज आहे. फुल टॉस मिळालाय आणि राजू पाटे असे चेंडू सोडणार नाहीत. राजू पाटेसाठी एक गिफ्ट होतं आणि त्याने या गिफ्टचा केला स्वीकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. नो बॉल. नो बॉल आणि त्यावर हा षटकार. पुढचा चेंडू फ्री हिट. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य दाखवली जात आहेत. हा साईड अँगलचा व्ह्यू होता आणि विशेषच आपण बघितलं तर लँडिंग फार महत्त्वाची असते ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजीसाठी येता आणि त्याचबरोबरीने इथे तेच बघायला मिळालं. लँडिंग जरी तुमची त्यावेळेस चांगला स्ट्रोक मिड विकेटमध्ये आणि तिकडे मिड विकेटमध्ये कॅच झालाय, परंतु फ्री हिट होता. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलवर आले. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो रिटर्न चांगला दिलाय. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाते. राजू पाटे 9 चेंडूंमध्ये 28 धावा. खूप चांगली बॅटिंग करत आहेत. एक विकेट लवकर गेले होते. उमर खान ज्या पद्धतीने बाद झाले होते त्यानंतर थोडासा दबाव होता, परंतु राजू पाटे मी अगोदरही सांगितलं की दबावाला झुगारून बॅटिंग करण्यासाठी ते ओळखले जातात. समीकरण बदलले. 22 बॉलमध्ये 45 ची गरज आहे. त्यामुळे चांगला बॉल होता. परत एकदा मिड विकेटमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतात. एक सिंगल तिकडे प्राप्त करण्यात आली आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल होतो. 38 धावा धावफलकावर. 21 चेंडूंमध्ये 44 धावांची अजून मित्रांनो गरज आहे. पहिला सामना फार महत्त्वाचा असतो आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये उतरता त्यावेळेस पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो आणि पहिला सामना जिंकला तर मग तुमचं मनोबल उंचावतं आणि तो प्रयत्न इकडे दोन्ही संघांचा राहणार आहे की पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवायचा, कारण पहिल्या मॅचमध्ये जिंकल्यानंतर निश्चितच आत्मविश्वास वाढतो आणि तो प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसतील.
एका बाजूला अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला महात्मा 11. दुसऱ्या डावामध्ये आपण बघितलं ना, ज्यावेळेस 83 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान संघ उतरला. राजू पाटील चांगली बॅटिंग करताना दिसले. 10 बॉलमध्ये 28 धावा, एक खांबी तंबूसारखे ते लढतायत. परंतु दुसऱ्या बाजूला अमोल पवार 3 चेंडूंमध्ये 4 धावा त्यांनी सुद्धा बनवलेल्या आहेत. एका बाजूने तेही उभे आहेत. वाह, काय स्ट्रोक आहे, लाजवाब, मनमोहक आणि विलोभनीय फटका. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, एक पाय पुढे तदनंतर मागचा पाय थोडासा वाकवला आणि हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. खूप चांगला स्ट्रोक होता. इकडे कमी गतीने बॉल टाकला होता, तो लवकर पिक केला, ओळखला आणि त्यानंतर हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक राजू पाटीलच्या बॅटमधून. 19 बॉलमध्ये 38. आपल्यास पुढे टाकलेला बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलवर इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवलं जात आहे. एकदा पूर्ण करण्यात आली आहे. रिस्क होती या धावेमध्ये, परंतु ती एकदा पूर्ण करण्यात येते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर 45 धावा, अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 38 धाव्यांची गरज आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 45, अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत, 38ची अजूनही गरज आहे. कनेक्शन थोडंसं खराब होतं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉल गेला. बराच शिवाळे तिकडे होते, त्यांना मात्र कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस वेगात टाकलाय. यावेळेस आपण बघितलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल प्रचंड वेगात आला. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, शरीरावर जाऊन बॉल आदळतोय आणि तिकडे नशिबाची साथ मिळाली आहे. 16 बॉल माफ करा, अजूनही बाकी आहे. 33 धाव्यांची गरज आहे. 83चं आव्हान आहे. 50 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. महामानव चषक आज 4था दिवस आणि पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हुक करायचा होता, बॉल हवेत आहे. यावेळेस सुद्धा बिटवीन द गॅप बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाला संधी नाही. अजून एक चौकार. फाईन लेग मध्ये हा चौकार आलाय. 15 चेंडूंमध्ये 29 धाव्यांची अजूनही गरज आहे. राजू पाटील जबरदस्त बॅटिंग करतायत. 15 बॉलमध्ये 43 साठी बनवलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं ना, आतापर्यंत जे 2 चौकार झाले ते नशिबाची साथ राजू पाटील यांना मिळाली. फाईन लेग मध्ये ते 2 चौकार पुढे टाकलाय, स्लॉट मध्येच मिळालाय आणि हा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे
खूप लांब हा षटकार राजू पाटेच्या बॅट मधून येतोय. पुण्याहून मालेगाव मध्ये आले आणि सांगतायत कहा पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. सिक्सर. समोरच बॉल टाकलाय स्लॉट मध्ये सुद्धा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी डोळ्याच्या समोर तोंडाच्या समोरच मिळालाय आणि राजू पाटे सेट झाले. त्यांच्या समोर असे चेंडू तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्यासाठी हा बंगाली रसगुल्ला होता, त्याने फेकून दिला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. स्लॉग हिट होता. षटकार आलाय 14 बॉल मध्ये 23. पुढे खेळण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आलाय. बॉल लॉंग ऑफ मध्ये चाललाय. फिल्डर बॉलवर येत आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात आली आहे आणि मित्रांनो राजू पाटे यांनी अर्धशतक पूर्ण केलंय. 17 बॉल मध्ये 50 धावा. काय जबरदस्त बॅटिंग इकडे राजू पाटेची आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉल मध्ये 50, 3 षटकार आणि 7 चौकार. 83चा पाठला करत असताना खूप चांगली बॅटिंग केली राजू पाटेने. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्याने खेळलेत. मेरिटवर सुद्धा चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. त्यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल. ऑन साईडला क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मिड विकेटमध्ये बॉल अडवलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिकडे होता. थ्रो आला, थोडासा हळूवार आला, परंतु दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण झालेली नाही. अमोल पवार आपल्या घरामध्ये पोहोचू शकलेले नाहीयेत. विकेट येते. फलंदाज अमोल पवार यावेळेस धावबाद होत आहे. पवार यांनी केला होता, परंतु तिकडे आपण बघितलं तर ते आपल्या घरामध्ये पोहोचू शकले नाहीयेत. अतिघाई नेहमीच संकटात नेते आणि तेच पाहायला मिळालं. संघ चांगल्या स्थितीमध्ये होता, परंतु इकडे दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही. एकच मिळाली. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अमोल पवार बाद झाले. दुसरा धक्का बसला. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 4 ओव्हर नंतर 62 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 2 फलंदाज माघारी परतलेत. आता 12 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. बॅटर नेम बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर आहे ना इकडे. राजकुमार आलेत बॅटिंगसाठी. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 62 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. हे षटक बरंचसं निर्णायक आहे आणि ते टाकण्यासाठी आता गोलंदाज सर मॅच बॉल आलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. महामानव फाउंडेशन यांच्या माध्यमातून महामानव चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. निरंतर आणि सातत्याने ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. विश्वरत्न बोधिसत्व अखंड आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि विशेष म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना या मैदानावर सातत्याने पाहायला मिळत असतं. आज 3ऱ्या वर्षाचा 4था दिवस. 17 बॉलमध्ये 50 वर राजू पाटे. 12 बॉलमध्ये 21 ची गरज आणि गोलंदाजी करण्यासाठी ज्ञानेश्वर ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिला बॉल खूप चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू आपण बघितला तर फुलर लेंथ बॉलचा वापर केला होता. फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलं, निरुत्तरी ठेवलंय. हा चेंडू मात्र डॉट येत असताना 11 बॉलमध्ये अजून 21 धावांची गरज आहे. हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये प्रत्येक चेंडू अभ्यासपूर्ण टाकावा लागेल. हा चेंडू आपण बघितला तर थोडासा कॉन्फिडन्स वाढवणारा होता. चांगल्या टप्प्यावर हा पहिला बॉल पाहायला मिळालाय. शेवटचे 11 बॉल आणि पाहिजेत 21. थोडीशी जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न केला होता. समोरून बॉलला वळवले सुद्धा ज्ञानेश्वरने. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर आलेले आहेत. 10 बॉलमध्ये 21 धावांची गरज. ज्ञानेश्वर ठाकरे या परिस्थितीमध्ये सातत्याने अनेक मैदानावर आपण त्यांना पाहिलेलं. या परिस्थितीमधून संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आपल्या गोलंदाजीमधून ते सातत्याने दाखवत आलेले आहेत. आता पहिले 2 चेंडू चांगले टाकलेत. आता समीकरण देखील बदललंय. 10 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू निर्णायक. पुढे टाकला. यावेळेस देखील फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलंय. बॉल क्षेत्ररक्षक अडवतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न सुद्धा तिकडे केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. थोडंसं फंबल होते, थोडीशी गडबड होते तिकडे आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी घेतात आणि तेच आपण इकडे बघितलं.
1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल झालाय. 64 धावा धावफलकावर. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूंमध्ये 19 ची गरज आहे. पहिले 3 चेंडू काय जबरदस्त टाकले. पहिले 3 चेंडू मात्र इकडे ज्ञानेश्वरने फलंदाजाला निष्प्रभ ठेवलेलं आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परत एकदा कनेक्शन नाहीये बॅटरनी बॉलमध्ये. प्लेड अँड मिस. हा चेंडू सुद्धा डॉट आलाय बघा ऍक्शन रिप्ले. यावेळेस सुद्धा आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते राजू पाटे. कनेक्शन यावेळेस सुद्धा झालेलं नाहीये. 8 बॉलमध्ये 19 ची अजून आवश्यकता. 8 चेंडू आणि 19 ची गरज आहे. वार जरी झाले असले परंतु पलटवार करण्याची क्षमता ज्ञानेश्वर ठाकरे आणि महात्मा 11 कडे आहे. 8 बॉलमध्ये 19. यावेळेस मात्र रडार मध्ये होता. मिड विकेट मध्ये बॉल खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. हा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट 6 राजू पाटेच्या बॅट मधून. सात बॉल बाकी आहेत. 13 धावांची गरज आहे. थोडासा भार कमी करणारा हा षटकार आपल्याला राजू पाटेच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 7 बॉलमध्ये 13 ची गरज आहे. हा चेंडू देखील बरंचसा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामन्यामध्ये सर्वाधिक निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या हातामध्ये निश्चितच तो चेंडू टाकण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या खांद्यावर विश्वास आहे संघ नायकाला. 7 बॉलमध्ये 13. समोर राजू पाटे. यावेळेस उठवलाय आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. राजू पाटेच्या बॅट मधून एक लॉंग अँड स्ट्रॉंग 6. थँक्यू. यावेळेस बघा ऍक्शन रिप्ले मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्स. जागेवरूनच हा स्ट्रोक खेळला. उचलला ऑन द टॉप बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. राजू पाटेच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि 5 ओव्हरचा खेळ सुद्धा इकडे पूर्ण होतोय. 5 ओव्हर नंतर 76 धावा. 6 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. 76 पैकी 64 धावा राजू पाटे एकट्याने बनवल्यात. त्याबद्दल निश्चितच त्याचं कौतुक व्हायला व प्रशंसनीय कौतुकास्पद फलंदाजी राजू पाटे आपल्याला करताना पाहायला मिळालेलं आहे. आता 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे गोलंदाजी करण्यासाठी. आपण बघितलं तर आता नवीन गोलंदाजांचा वापर इकडे करण्यात येईल. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता कुणाल आखाडे नामंत्रित करण्यात येत आहे. 6 बॉलमध्ये 7 धावा रोखण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राजकुमार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू बाकी आहेत. 7 धावांची गरज आहे. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान एका बाजूला आहे, तो संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम महात्मा 11. आजच्या दिवसातील पहिला सामना. 6 बॉलमध्ये 7 ची गरज. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला. धाव घेण्याचा प्रयत्न राजूने केला होता. स्ट्राईकवर त्याला यायचंय आणि इकडे नॉन स्ट्रायकर एंडकडे धोका होता. राजकुमार यांना परतावं लागेल. धावबादच्या स्वरूपामध्ये आलेली ही विकेट. तिसरा फलंदाज इथे बाद होतोय. कंबर असताना राजकुमार धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेत. युवराज गुंजाळ आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराज गुंजाळ संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे खेळाडू आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन, ॲज आयडॉल म्हणून त्यांना खेळताना आपण पाहत असतो. आज त्यांच्यावर देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. 5 बॉलमध्ये 7 धावेची गरज आहे. पाच बॉलमध्ये 7 पाहिजेत.
युवराज गुंजाळ नॉन स्ट्रायकर एंडकडे, तर 64 धाव्यांवर राजू पाटे खेळत आहेत. यावेळेसचा बॉल ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न करतात बॉल अडवण्याचे, परंतु बॉल बिटवीन द गॅप सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार आलेला आहे 4 धावा. विजयाचं अंतर थोडंसं कमी करतोय हा चौकार. समीकरण बदललंय, 4 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. राजू पाटेचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. 83चं टार्गेट होतं, एकटा लढला एकटा नडलाय आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, मैदानाच्या चौफेर त्याने फटके खेळलेत. आल्याबरोबर पहिलाच बॉल त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, तिकडे त्याला चौकार मिळाला, थोडंसं मनोबल तिथे उंचावलं आणि त्यानंतर मेरिटवर तो खेळत आला. त्यानंतर प्रत्येक बॉल त्याने आपण बघितलं तर मेरिटवर खेळला. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर बॅटवर तिकडे बॅट टाकण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता. पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय, रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. DRSचा वापर, तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेण्यात आली. गोलंदाजी करणाऱ्या संघाने या DRSचा वापर केलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम त्याचा वापर इकडे करण्यात आलेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल बघूयात आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. डिसिजन पेंडिंग. फेअर बॉल आणि रिव्ह्यू लॉस. फिल्डिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो गमावलाय. मॅचचं समीकरण देखील आता बदलत आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल, माफ करा, फेअर बॉल. 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 3 पाहिजेत. चांगला बॉल ओव्हर द कव्हर यावेळेसचा बॉल खेळला जातोय आणि हा विजयी चौकार राजू पाटेच्या बॅटमधून. ही मॅच जिंकली अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान. राजूने 72 बनवल्यात आणि 36 चेंडूंमध्ये 26 चेंडूंमध्ये 72 धाव्यांवर तो नाबाद राहिलेला आहे. कौतुकास्पद कामगिरी. 5 षटकार आणि 9 चौकारांच्या साह्याने जबरदस्त बॅटिंग केली राजू पाटेने. 26 बॉलमध्ये त्याने 72 बनवल्या. 276चा त्याचा स्ट्राईक रेट राहिला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे सुपरस्टार आज मालेगाव गाजवताना पाहायला मिळाले पहिल्याच मॅचमध्ये. अप्रतिम कामगिरी राहिली राजू पाटेची आणि पहिल्या मॅचमध्ये अमोलदादा पवार यांची टीम, अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान या संघाने विजय मिळवलाय. आणि बघा ही संपूर्ण मॅच समोर आपल्या समोर आहे. महात्मा 11, थँक्यू डीजे थँक्यू. महात्मा 11 या टीमचा विचार जर केला तर किरण डुकले यांनी चांगली बॅटिंग केली. 28 बनवले होते, पराग शेवाळे 22